आम्हाला काही पाऊस राहू द्या काही राहू द्या आम्हाला काय आम्हाला पाऊस मराठा क्रांती मात्र पोलिसांनी थांबवले काय वाटते अनुचित प्रकार घडून काय वाटतं मराठा समाजाला एक न्याय मागतो मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं काल आम्ही मातोश्रीवरती या ठिकाणी गेलो होतो आणि आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की या महाराष्ट्रातले जेवढे मेन पक्ष आहेत मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप या सगळ्या पक्ष प्रमुखांच्या घरी आम्ही जाणार आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण लागते आम्हाला काय त्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी म्हणून कालच आम्ही या ठिकाणी उद्धव साहेबांना भेटलो त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्याच पद्धतीनं आज आम्ही अजितदादांच्या घरी जाणार आणि अजितदादांना विचारणार का तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे कारण आज एकीकडे बघा छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावणे म्हणून विरोध करू राहिले आणि ते छगन भुजबळ अजितदादांच्या पक्षामध्ये आहे त्यामुळे अजितदादांना आम्ही विचारणार का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमची काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करा आज बघा या महाराष्ट्रामध्ये नौकर भरत्या उरायल्या पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये पण मराठा युवकांना डावले जात आहे प्रत्येक ठिकाणी जे आमचं ईडब्ल्यूएस जे आरक्षण होतं ते पण चालले गेलेलं आहे एकीकडे सरकार म्हणते आम्ही तुम्हाला 10% आरक्षण दिलंय कुठे ते 10% आरक्षण त्याच्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तेच भूमिका घेऊन आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी जाणार आणि त्यांना जाब विचारणार का तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा म्हणून पोलिसांनी या ठिकाणी रोखलेलं आहे आंदोलन तिकडे केलं मात्र आज तुम्हाला पोलिसांनी अडवण्यात आलंय काय वाटतं की सत्तेत असणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी जातात म्हणून कुठेतरी पोलीस तुमच्या माहितीच एक गोष्ट सांगतो काय माहिती का काल तुम्ही बघितलं असेल या राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब काय म्हणाले होते काल का आम्ही भाजपची सुपारी घेऊन तिकडे आलेलो आहे बरं का आम्ही काही कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीये प्रत्येक पक्षाच्या घरी जाणार आम्ही शरद पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब शरद पवार आणि नाना पटोले साहेब यांच्या पण घरी आम्ही जाणार आहे तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी म्हणून आम्हाला काय करावं माहिती आहे का शांततेची पाटील आपलं आम्हाला अजितदादांची भेट घ्यायची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय आपण त्याला मार्ग काढूया आपण काहीतरी करूया या ट्रॅफिक जाम होतोय ट्रॅफिक जाम जवाब दो अजित दादा जवाब दो अजित दादा जवाब दो अजित दादा जवाब दो अरे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण एक मराठा हे सरकार आम्हाला या ठिकाणी दमदाटी करण्याचा करत आहे दमदाटीला आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही अजित दादा जेव्हा तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे या छगन भुजबळची तात्काळ तुमच्या पक्षातून हकालपट्टी करा आज छगन भुजबळ मराठा आणि ओबीसी वाद लावतो या ठिकाणी